हॅलो आणि वेलकम टू गुणवत्ता. AC फंडामेंटल्सचा हा दुसरा पार्ट आहे. यामध्ये आपण ॲव्हरेज किंमत आणि RMS किंमत या दोन संकल्पना व्यवस्थित समजून घेणार आहोत आणि त्यासोबतच एक प्रॉब्लेम सोडवणार आहोत यावर बेस्ड. तर पहिली जी आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. आता ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय? सपोज हा अल्टरनेटिंग सिग्नल आहे आणि ह्या अल्टरनेटिंग सिग्नलमध्ये आपण प्रत्येक इन्स्टंटला अशा काही व्हॅल्यूज घेतल्या. सपोज 0 to 2π एवढ्या अंतरापर्यंत म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे ही फक्त हाफ सायकललाच घेतली जाते. म्हणजे टोटल जर फुल सायकल असेल तर यापैकी फक्त हाफ सायकलचीच ॲव्हरेज व्हॅल्यू मोजली जाते. कारण फुल सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू ही 0 असते. ती कशी असते हे आपण पुढे डिस्कस करूया. तर ॲव्हरेज व्हॅल्यू कशी मोजली जाते? हा जो हाफ सायकल आहे, या हाफ सायकलमध्ये काही इन्स्टंटला काही व्हॅल्यूज शोधल्या जातात. उदाहरणार्थ E1, E2, E3 आणि E4, E5 अशा 5 व्हॅल्यूज अलग-अलग इन्स्टंटला सपोज हा एक टाईम पिरियड असेल किंवा ह्या वेळेला किंवा ह्या वेळेला किंवा ह्या वेळेला आणि ह्या वेळेला अशा 5 वेळांमध्ये 5 व्हॅल्यूज आपण घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्या व्हॅल्यूजची किंमत सपोज E1 2 व्होल्ट आहे. E2 4 व्होल्ट, E3 5, E4 4 आणि E5 परत 2 म्हणजे 2, 4, 5, 4 आणि इथे पुन्हा 2 अशा 5 व्हॅल्यूज आहेत आणि याची आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू शोधायची आहे. तर ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो? ॲव्हरेज बरोबर या सर्वांची बेरीज, ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांची बेरीज डिवाइड बाय एकूण किती व्हॅल्यूज आहेत म्हणजे 5 व्हॅल्यूज आहेत. या सर्वांची बेरीज काय येते? 2, 4, 5, 4 आणि 2 म्हणजे टोटल किती झाले? 17/5 म्हणजे 17/5 याचा दोघांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला ई ॲव्हरेज मिळते 3.4 व्होल्ट. आता ही 3.4 जी व्होल्ट आलेली आहे म्हणजे काय? या ठिकाणी जी मॅक्सिमम किंमत दिलेली आहे ही किती आहे? या ठिकाणी जी E3 दिलेली आहे, E3 किती आहे? मॅक्सिमम 5 व्होल्ट आहे आणि मॅक्सिमम किंमत 5 व्होल्ट असताना या ठिकाणी ॲव्हरेज व्हॅल्यू किती मिळालेली आपल्याला? 3.4 व्होल्ट म्हणजे ती जवळपास या ठिकाणी असणार आहे. तिचा जो ग्राफ आहे जवळपास इथे असेल म्हणजे ही काय झाली? ॲव्हरेज व्हॅल्यू. आता ही हाफ सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. ठीक आहे. आज जर पूर्ण सायकलची जर ॲव्हरेज व्हॅल्यू शोधायला सांगितलं, तर याची ज्याप्रमाणे ॲव्हरेज व्हॅल्यू आलेली आहे, त्याचप्रमाणे याची असणार आहे. फक्त त्याची डायरेक्शन वेगळी असणार आहे. म्हणजे याचा साइन बदलेल, मायनस साइन होईल. म्हणजे इकडची ॲव्हरेज व्हॅल्यू जर शोधली निगेटिव्ह हाफ सायकलची, तर ती मायनस 3.4 व्होल्ट येते. मग जर पूर्ण आपल्याला या फुल सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू जर शोधायला सांगितलं, तर ती किती येणार आहे? 0 येईल. मग जर 0 जर व्हॅल्यू येत असेल आणि जर हा व्होल्टेज जर मोजला एखाद्या मीटरमध्ये, तर तो 0 रीडिंग दाखवेल. म्हणजे त्या मूव्हिंग कॉइल मीटरमध्ये ही ॲव्हरेज व्हॅल्यू मोजली जाऊ शकत नाही. मग त्यासाठी RMS व्हॅल्यू शोधली जाते. ती RMS व्हॅल्यू आपण पुढे बघू. आता ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, यासाठी आपण काय केलेलं आहे, हे E1, E2, E3, E4 अशा 5 व्हॅल्यूज आपल्याकडे होत्या किंवा आपल्याकडे या 5 व्हॅल्यूची माहिती होती. त्यामुळे आपण याची ॲव्हरेज व्हॅल्यू अशा पद्धतीने सोडवू शकलो. परंतु आपल्याला जर फक्त ई मॅक्सिमम माहीत असेल तर मग कसं शोधणार? तर ई मॅक्सिमम फक्त माहिती असेल तर ते शोधण्यासाठी एक वेगळी मेथड आहे आणि ती मेथड आहे इंटिग्रेशन मेथड. तर त्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय येतो? ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे 0.637 इंटू ई मॅक्सिमम. अशा प्रकारे हा फॉर्म्युलानं आपण ॲव्हरेज व्हॅल्यू डायरेक्टली शोधतो. म्हणजे ई मॅक्सिमम जर माहिती असेल आपल्याला पीक व्हॅल्यू, तर आपण त्याला जर गुणाकार केला 0.637 तर आपल्याला डायरेक्टली ॲव्हरेज व्हॅल्यू मिळते. परंतु हा फॉर्म्युला नेमका कुठून आला? तर हे समजून घेऊया. तर यासाठी हा जो हाफ सिग्नल आहे किंवा हा जो हाफ सायकल आहे, या हाफ सायकलमध्ये आपण 0 to π या अंतरापर्यंत जर ॲव्हरेज व्हॅल्यू शोधली, तर विचार करा ॲव्हरेज व्हॅल्यू शोधण्यासाठी इथे जर आपण इथे फक्त आपल्याला 5 व्हॅल्यूज दिसतायत E1, E2, E3, E4 आणि E5. परंतु जर थोड्या-थोड्या अंतरावर एकदम जवळ-जवळ जर सर्व व्हॅल्यूज एकत्र केल्या, तर आपल्याला असं लक्षात येते की जवळपास आपण हा सगळा एरियाच विचारात घेतोय. म्हणजे ह्या सगळ्या एरियामध्ये आपल्याला हा जो सायनसॉइडल सिग्नल आहे त्याचा हाफ सायकलमध्ये 0 to π एवढ्या अंतरापर्यंत हा पूर्ण एरिया आपण विचारात घेतोय. आणि ह्या एरिया जर शोधला तर आपल्याला ह्या प्रत्येक इन्स्टंटची आपल्याला काय मिळेल? किंमत मिळेल. म्हणजे ह्या प्रत्येक इन्स्टंटची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती मिळेल आपल्याला. मग ती शोधण्यासाठी मग ह्या एरिया शोधण्यासाठी आपण इंटिग्रेशन मेथड वापरूया आणि इंटिग्रेशन मेथडनुसार ई मॅक्सिमम साइन थिटा ह्या सिग्नलचा म्हणजे हा जो सिग्नल आहे या सिग्नलचा ॲव्हरेज व्हॅल्यू 0 to π अंतरापर्यंत किती येईल ती शोधूया. तर त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा ई ॲव्हरेज बरोबर 1/θ2 - θ1 आणि इंटिग्रेशनमध्ये लिमिट्स जे आहेत θ1 पासून θ2 पर्यंत आणि जो सिग्नल आहे कोणता सिग्नल आहे आपला ई मॅक्सिमम साइन थिटा डी थिटा. मग आता याला θ2 ची किंमत किती असणार आहे? आपला एंड पॉइंट किती आहे? पाय आहे. म्हणजे पाय मायनस 0 म्हणजे ई मॅक्सिमम. आता हा ई मॅक्सिमम जो आहे या ठिकाणचा हा आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. ई मॅक्सिमम पाय मायनस 0 लिमिट्स आहे 0 to π साइन थिटा डी थिटा.
ठीक आहे. आता हा साइन थिटा जो आहे याचं जर इंटिग्रेशन काढलं, आता या ठिकाणी आपल्याला फक्त साइन थिटाचंच इंटिग्रेशन काढावं लागणार आहे. साइन थिटाचं इंटिग्रेशन काय येतं? बेसिकली सुरुवातीचं ई एव्हरेज बरोबर ई मॅक्सिमम अपॉन पाय आणि साइन थिटाचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस थिटा. लिमिट्स आहेत 0 टू पाय. आता जर लिमिट्स पुट केले या कॉस थिटामध्ये तर ई एव्हरेज बरोबर ई मॅक्सिमम अपॉन पाय. हे लिमिट्स पुट केल्यानंतर मायनस कॉस पाय मायनस कॉस 0 येईल. मायनस कॉस पाय मायनस मायनस कॉस 0. ठीक आहे ना? या ठिकाणी आता मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल. आणि कॉस पायची व्हॅल्यू किती आहे? कॉस पायची व्हॅल्यू आहे -1. कॉस पाय म्हणजे कॉस 180ची व्हॅल्यू येते -1. कॅल्सीमध्ये टाकू शकता तुम्ही, बघू शकता. आणि कॉस 0ची व्हॅल्यू येते 1. आता हे -1 आणि मायनस बाहेरचं या ठिकाणी पुन्हा प्लस झाले म्हणजे काय येतं? ई एव्हरेज बरोबर 2 ई मॅक्सिमम अपॉन पाय येतं. आता इथे 2/पाय जी आहे याला जर डिव्हिजन केलं तर आपल्याला मिळतं 0.637 इंटू ई मॅक्सिमम. म्हणजे जो आपला हा फॉर्म्युला होता तो अशा प्रकारे आलेला आहे. ह्या फॉर्म्युलाने आपण काय करतो? ॲव्हरेज किंमत याची शोधू शकतो. आता बघूया आर-एम-एस व्हॅल्यू. आता आर-एम-एस किंमत काय असते? अल्टरनेटिंग व्होल्टेजची आर-एम-एस किंमत, अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेजची आर-एम-एस किंमत शोधली जाते. त्याचं रिझन यासाठी की जे मूव्हिंग कॉईल मीटर्स मगाशी मी सांगितलं, जे फक्त ॲव्हरेज व्हॅल्यू रीड करतात आणि पूर्ण अल्टरनेटिंग सिग्नल असतो त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू ही 0 असते. मग ॲव्हरेज व्हॅल्यू जर 0 असेल तर मग आपल्याला काहीतरी इंडिकेशन्स कळाले पाहिजेत की त्यामध्ये किती करंट आहे किंवा किती व्होल्टेज आहे. मग यासाठी काय मोजलं जातं? तर आर-एम-एस व्हॅल्यू शोधली जाते. आता ही आर-एम-एस व्हॅल्यू काही वेगळी नाहीये. जी ॲव्हरेज व्हॅल्यू असते किंवा त्यालाच मीन व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. त्या मीन व्हॅल्यूला जर स्क्वेअर केला आणि त्याला संपूर्ण त्या व्हॅल्यूला जर अंडर रूटमध्ये टाकलं तर आर-एम-एस व्हॅल्यू मिळते. म्हणजे रूट मीन स्क्वेअर अशी व्हॅल्यू मिळते. आणि ही फुल सायकलची काउंट केली जाते. आपण ॲव्हरेज व्हॅल्यू फक्त हाफ सिग्नलची काउंट केली होती, हाफ वेव्हची. परंतु आर-एम-एस व्हॅल्यू ही फुल सायकलची काउंट केली जाते. तर ती कशी केली जाते बघूया. आर-एम-एस व्हॅल्यू या सिग्नलची ती आहे आय मॅक्सिमम साइन थिटा. याची आर-एम-एस व्हॅल्यू 0 टू 2 पाय पर्यंत कशी काउंट केली जाते बघा. आय आर-एम-एस अंडर रूट याचा जो फॉर्म्युला आहे, जो ॲव्हरेज व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला होता त्याप्रमाणेच आहे. 1 अपॉन θ2 मायनस θ1. त्यानंतर इंटिग्रल लिमिट्स जे आहेत θ1 पासून θ2. फक्त इथे चेंजेस काय आहे? आय मॅक्सिमम स्क्वेअर झालेला आहे. या ठिकाणी जो स्क्वेअर आणि या ठिकाणी अंडर रूट केलेलं आहे. एवढंच फक्त चेंज आहे आर-एम-एस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यूमध्ये, बाकीचं सेम आहे. आता ह्या ठिकाणी स्क्वेअर केल्यामुळं जो इंटिग्रल आहे थोडासा चेंज होतो. बघूया कसं. तर इथे बघा आय मॅक्सिमम स्क्वेअर या इंटिग्रलच्या बाहेर घेतलं आय मॅक्सिमम स्क्वेअर. त्यानंतर जो जो θ2 आहे, θ2 किती या ठिकाणी? शेवटचं जे एंड किती आहे? 2 पाय. 2 पाय मायनस 0 हे जे लिमिट्स आहेत. त्यानंतर 0 टू 2 पाय लिमिट्स पुट केले. आतमध्ये काय राहिलं फक्त? साइन स्क्वेअर थिटा डी थिटा. याला आपण 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 असं सुद्धा लिहिलं जातं. आता ह्या ठिकाणी 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 डी थिटा जे आहे यामध्ये आपण इंडिव्हिज्युअली याचा इंटिग्रल काढूया. आता 1चा जर इंटिग्रल काढला तर 1चा इंटिग्रल काढला तर 1 म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा इंटिग्रल येतो कॉन्स्टंट इंटू एक्स म्हणजे कॉन्स्टंट इंटू थिटा. म्हणजेच काय येईल? θ/2 हा 2 छेदामध्ये घेतलं. त्यानंतर कॉस 2 थिटाचा इंटिग्रल काय येतो? साइन थिटा येतो. आणि ह्या 2ला पुन्हा मग यामध्ये डिव्हिजनमध्ये लिहिलं जातं. ठीक आहे. आणि त्याचे लिमिट्स पुट केले 0 टू 2 पाय. त्यानंतर आर-एम-एस बरोबर काय येतं? आय मॅक्सिमम स्क्वेअर 2 पाय. आता ह्या ठिकाणी हे जे लिमिट्स होते एवढ्या भागामध्ये जिथे आपल्याला थिटा दिसतो त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत. अगोदर ही फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे 2 पाय पुट केल्यानंतर थिटा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 2 मायनस साइन 2 इंटू या ठिकाणी जो थिटा आहे थिटाच्या ठिकाणी पुन्हा 2 पाय टाकलं छेद 4. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4 मायनस 0ची थिटाच्या ठिकाणी 0 टाकला कारण दुसरा लिमिट टाकायची आपल्याला. आणि इकडे साइन 0 टाक. या ठिकाणी जो थिटा होता त्या ठिकाणी पुन्हा 0 टाकला छेद 4. आता 0/2 म्हणजे 0च येतं आणि साइन 0 0च येतो. त्यामुळे त्या दोघांची व्हॅल्यू. त्यासोबतच साइन पाय, साइन 2 पाय, साइन 4 पाय, 8 पाय, 5 पाय तेही सुद्धा 0च येतं. त्यामुळं हे सर्व 0 होतील. इथे काय राहिलं फक्त 2π/2. आता या ठिकाणी 2 पाय आणि 2 पाय कॅन्सल होऊन काय राहतं? अंडर रूट im²/2. आता ह्या दोघांचं वर्गमूळ जर काढला im² आणि हा वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल आणि im/2 असं. आता ह्या ठिकाणी im/2 पण ह्या ठिकाणी काय आपण म्हणू शकतो? 1/2 गुणिले im असं सुद्धा आहे. मग 1/2 या दोघांचा जर भागाकार केला 1/2चा भागाकार केल्यानंतर 0.707 गुणिले आय मॅक्सिमम म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा आपण आर-एम-एस व्हॅल्यूसाठी शोधू शकतो. ज्याप्रमाणे ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी आय ॲव्हरेज बरोबर 0.637 इंटू
व्ही मॅक्सिमम असं आपण वापरलं होतं. तसंच RMS व्हॅल्यूसाठी आपण 0.707 गुणिले आय मॅक्सिमम हा फॉर्म्युला वापरून सिंपल RMS व्हॅल्यू काउंट करू शकतो. तर ह्या RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला का शोधाव्या लागतात? तर RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू शोधण्याचं रिझन असं आहे, की ॲव्हरेज व्हॅल्यू ही मूव्हिंग कॉईल मीटरनं जी मोजली जाते किंवा आपण असं म्हणू शकतो, की मूव्हिंग कॉईल मीटर फक्त ॲव्हरेज व्हॅल्यू रीड करतो आणि अल्टरनेटिंग जो सिग्नल असतो, अल्टरनेटिंग सिग्नलची ॲव्हरेज व्हॅल्यू तर 0 येते. मग अशा प्रकारचा मूव्हिंग कॉईल ॲमीटर जर आपण AC सर्किटमध्ये जोडला, तर तो व्हॅल्यू 0 दाखवेल. मग त्याचा काही मतलब नाही. मग त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे थर्मोकपल ॲमीटर वापरावा लागतो. तो थर्मोकपल होतो त्यासोबत DC व्हॅल्यूसुद्धा दाखवतो आणि त्यामुळं AC सर्किटसाठी AC करंट किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी थर्मोकपल मीटर्स वापरतात. आणि DC सर्किटसाठी DC करंट किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी मूव्हिंग कॉईल ॲमीटर आणि मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर वापरला तरी चालतो. तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू जर कळाले असतील तर त्याच्यावर आधारित एक आपण प्रॉब्लेम समजून घेऊया. प्रॉब्लेम असा आहे, की जर एखादा AC व्होल्टेज सिग्नल आहे आणि त्या AC व्होल्टेज सिग्नलचा जो व्होल्टेज आहे तो V बरोबर 6 sin 314t असं जर असेल, तर आपल्याला पीक व्हॅल्यू, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड आणि एक इन्स्टंटेनियस व्हॅल्यू शोधायचं आहे. या ठिकाणी RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू नाही दिली. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू शोधायची आहे ॲट t = 2 मिलीसेकंदमध्ये. तर आपण शोधूया. तर ह्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा दिलेलं जी पीक व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय असतं? सुरुवातीला आपलं जे सिग्नल काय दिलेले आहेत, व्ही बरोबर व्ही मॅक्सिमम साइन ओमेगा टी असा आपला अल्टरनेटिंग सिग्नल असतो आणि आपल्याला दिलेलं काय आहे, व्ही बरोबर 6 साइन 314t दिलेलं आहे. हे दोन इक्वेशन जर कंपेअर केले तर आपल्याला लक्षात येतं की व्ही मॅक्सिममची किंमत 6 आहे, ओमेगाची किंमत 314 आहे. त्यापैकी आपल्याला पहिला जो पीक किंमत शोधायची आहे. पीक किंमत म्हणजे काय असते? मॅक्सिमम व्हॅल्यू असते अल्टरनेटिंग सिग्नलमधील. म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजेच ही व्ही मॅक्सिमम असते. पण जस्ट कंपॅरिझन करून आपण इथं सांगू शकतो की व्ही मॅक्सिमम बरोबर 6 व्होल्ट. ठीक आहे. पहिलं तर शोधलं, पीक व्हॅल्यू समजली. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी शोधण्यासाठी फ्रिक्वेन्सी कसं शोधू आपण? फ्रिक्वेन्सी शोधण्यासाठी आपल्याला ओमेगा माहिती पाहिजे. ओमेगा बरोबर काय असतो? 2πf असतो आणि इथे ओमेगाची किंमत किती दिलेली आहे? 314. 314 बरोबर 2πf असं आपण लिहू शकतो. आता हा 314 जो आहे याला आपण असं लिहू शकतो 3.14 गुणिले 100. ठीक आहे. जर अशा पद्धतीने लिहिलं तर आपल्याला कॅल्सी वगैरे वापरण्याची गरज पडणार नाही. 3.14 गुणिले 100 असं लिहू शकतो आणि 3.14 म्हणजेच काय असतं? पाय असतं. मग पाय 100 पाय झालं आणि इकडे पुढे 2πf आहे. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी जी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? हा f आहे. फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. मग 100 पाय डिवाइड बाय 2 पाय म्हणजे दोघांना जर यांचं दोघांचं डिव्हिजन केलं तर आपल्याला मिळते किती? 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी मिळाली. त्यानंतर टाईम पिरियड. टाईम पिरियड कसा शोधला जातो? टाईम पिरियड म्हणजे t = 1/f. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये हा फॉर्म्युला बघितला होता. त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला विचारला होता. f बरोबर 1/t असं दिलं होतं. पण त्यालाच आपण इंटरचेंज करून टाईम पिरियड सुद्धा शोधू शकतो. टाईम पिरियडसाठी t = 1/f आहे म्हणून 1/50 हा फॉर्म्युला वापरून आपण इथे टाईम पिरियड शोधू शकतो. तर टाईम पिरियड किती येईल मग या ठिकाणी? 0.02 सेकंद. परंतु आपल्याला आता पुढची जी दिलेली व्हॅल्यू ती इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, जी 2 मिलीसेकंदमध्ये शोधायची. ठीक आहे. तर जी चौथी व्हॅल्यू आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ॲट t = 2 मिलीसेकंड्स. ही कशी शोधायची? अगोदर हे मिलीसेकंद आहे याला अगोदर सेकंदमध्ये कन्व्हर्ट करूया. 2 मिलीसेकंद बरोबर 0.002 सेकंड एवढं येतं आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू शोधण्याचा जो मुळात मी मागे एक्सप्लेन केलेलं नाही, पण एकदम डिफिकल्ट नाही आहे, एकदम ईझी आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ही अशा प्रकारच्या फॉर्म्युलानुसार शोधली जाते, जे आपण यापूर्वी डिस्कस केलं नव्हतं, पण ईझी आहे ते. आता व्ही मॅक्सिमम बरोबर व्ही मॅक्सिमम साइन ओमेगा टी. या ठिकाणी टीची व्हॅल्यू फक्त टाकून द्यायची आहे. ओमेगा तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे 6 साइन 314t अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू फक्त टाकायची. तर टीची व्हॅल्यू किती येते? टाईम पिरियड 0.002 सेकंद एवढं आलेलं आहे. तर आपल्याला हे माहिती आहे 314ला आपण 100 पाय अशा प्रकारे लिहू शकतो आणि 100 इंटू 0.02 या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं π/2 म्हणजे 1/2 राहतं इंटू हाफ पाय म्हणून π/2 आणि साइन π/2 म्हणजे किती असतं? साइन 90 असतं आणि साइन 90ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणून v बरोबर 6 इंटू 1 म्हणजेच जो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आला, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ॲट t = 2 मिलीसेकंद ती आली 6 व्होल्ट. म्हणजे 6 व्होल्ट आपली पीक व्हॅल्यू सुद्धा आहे या ठिकाणी. म्हणजे आपण असं सांगू शकतो की ही जी पीक पॉईंट आहे हेच आपली इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे आणि ती ह्या ठिकाणी येईल आणि ह्या ठिकाणी जो कालावधी झालेला असेल तो 2 मिलीसेकंद एवढा कालावधी झाला असेल. आय होप तुम्हाला
यावर जे काही एक प्रॉब्लेम आपण बघितला आणि ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू समजले असतील. त्यानंतर लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.